राज्य निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीचा कार्यक्रम ऑलरेडी जाहीर झालेला आहे। आता त्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहेत। आपल्या पूर्ण जिल्ह्यामधल्या आपल्याकडे टोटल 19 नगर परिषदा आणि नगर पंचायती आहेत। त्यापैकी बोदवड येथे आपल्याकडे ऑलरेडी बॉडी उपलब्ध असल्यामुळे आपल्या इथे 18 ठिकाणी आता निवडणूक होऊ घातलेली आहे। त्यामध्ये भुसावळ ही अ वर्ग नगर परिषद आहे आपली, अंबळनेर, चाळीसगाव, चोपडा आणि जामनेर आणि पाचोरा या आपल्या ब वर्ग नगर परिषद आहेत। यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल आणि फैजपूर या क वर्ग नगर परिषद आहेत आणि शेंदुर्णी आणि मुक्ताईनगर या नगर पंचायती आहेत। अशा प्रकारे 18 ठिकाणी आपली निवडणूक होणार आहे। एकूण जर सदस्य संख्या आपण बघितली तर 464 सदस्य संख्या आहे आणि एकूण प्रभागांची संख्या जर बघितली तर आपण एक सदस्यीय प्रभाग हे 34 आहेत, 2 सदस्यीय 206 आहेत आणि 3 सदस्यीय 6 आहेत। आणि मतदारांची संख्या बघितली तर स्त्रिया जे आहेत ते 4,38,938, पुरुष हे 4,50,893 आणि इतर 83 असे मिळून 8,89,914 हे आपले एकूण मतदार आहेत। आणि अंतिम आपली मतदान केंद्राची संख्या जी आहे ती 977 मतदान केंद्र आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याची आपल्याला नगर परिषद निहाय, नगरपंचायत निहाय यादी जर पाहिजे असेल तर ती यादी देखील आम्ही उपलब्ध करून देऊ। यामध्ये या सगळ्या मतदान केंद्रांची ऑलरेडी आपण तपासणी केलेली आहे। मी स्वतःही प्रत्यक्ष काही मतदान केंद्रांची तपासणी केलेली आहे आणि बाकी आरओ एआरओ स्तरावरती 100% मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे। या सगळ्या मतदान केंद्रामध्ये आपण अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज ज्या म्हणतो त्या सगळ्या उपलब्ध असल्याबाबत खात्री करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी किरकोळ जर कमतरता असेल तर तिथे दुरुस्ती करण्याची, जसं की साफसफाई असेल, कुठली तावदानं तुटली असेल खिडकीची तर ती बसवणं असेल, रॅम्प मध्ये एखाद्या ठिकाणी रेलिंग नसेल तर ती बसवणं असेल, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत सूचना आपण दिलेली आहे। काही ठिकाणी मॉडेल मतदान केंद्र हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवरती बनवण्याच्या पण आपण सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत। निवडणुकांचा कार्यक्रम जर आपण बघितला तर उद्यापासून म्हणजे 10 तारखेपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख सुरू होती आहे। ते 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत ही नामनिर्देशन पत्र भरता येतील। त्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी आणि त्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे तो 18 तारीख आहे। त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा 21 आहे। 19 ते 21 यामध्ये आपल्याला हे नामनिर्देशन पत्र परत घेता येईल। त्यावरती काही अपील असल्यास त्याबाबत 21 ते 25 या कार्यकाळामध्ये पूर्ण प्रक्रिया करून 26 तारखेला निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे। त्यानंतर मतदान हे जे आहे ते आपलं 2 तारखेला मतदान होणार आहे आणि 3 तारखेला मतमोजणी आणि निकाल आहे आणि हा निकाल शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा 10 आहे। जर आपण आचारसंहिता बघितली तर आचारसंहिता नुसार आपल्याला प्रचार जो करायचा असतो तो प्रचार हा निवडणुकीच्या आपल्या मतदानाचा वेळ असतो त्याच्या 24 तास अगोदरपर्यंत हा बंद करायचा आहे। म्हणजेच 30 तारखेच्या रात्री 12 वाजता प्रचार बंद होईल, परंतु 10 वाजेपर्यंतच आपल्याला सभा मोर्चे यांची आपण जी परमिशन देतो त्याच्यामुळे 10 पर्यंत सभा आणि मोर्चांची 30 तारखेच्या परवानगी असेल। त्यानंतर सर्व जे आपली मतदान केंद्रांप्रमाणेच आपण सर्व आरओ जे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी आणि एआरओ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सगळ्यांची नावांना देखील प्रसिद्धी देण्यात आलेली आहे। नामनिर्देशन पत्र कुठे भरता येईल याच्या जागेची पण प्रत्येक ठिकाणची 18 ठिकाणची प्रसिद्धी देण्यात आलेली आहे। स्वीकारण्याचा कालावधी आणि पत्र दाखल करण्याची जागा याबाबत आणि त्यांची छाननी कुठे होणार आहे याबाबत आणि त्याच्या टायमिंग्स बाबत आणि डेट्स बाबत ऑलरेडी प्रसिद्धी आपण दिलेली आहे। त्यानंतर आपली मतमोजणी कुठे होणार आहे आणि आपले ईव्हीएम्स आपण कुठे ठेवणार आहोत याबाबतची पण आपण प्रसिद्धी यापूर्वीच करण्यात आलेली आहे। त्याची पण आपल्याला यादी हवी असल्यास ती पण यादी आम्ही उपलब्ध करून देऊ। त्यानंतर आपण काल एक बैठक घेतलेली आहे। यापूर्वी देखील बैठका घेऊन आपण वेळोवेळी सगळ्या सूचना सर्व एआरओ आरओ तसेच पोलीस विभाग आणि इतर 78 विभागांना याबाबतच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि आपल्याला आदर्श आचारसंहितेचं पालन करत असताना एफएसटी, एसएसटी, व्हीव्हीटी, एमसीएमसी या सगळ्या कमिट्या ज्या स्थापन करणं आवश्यक असतं या सर्व कमिट्या देखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत। आरओ आणि एआरओ लेवलवरती आपण पत्रकार परिषद यापूर्वी घेतलेली आहे, तसेच पॉलिटिकल पार्टीची बैठक देखील यापूर्वी घेण्यात आलेली आहे।
एकल खिडकीमध्ये यावेळेस आता सगळ्यांना आता प्रचार करण्यासाठी, मोर्चांसाठी किंवा बॅनर पोस्टर लावण्यासाठी परमिशन हवी असते. त्याच्यासाठी पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत परमिशन देण्यात येते. त्यासाठी एकल खिडकी, त्याच्यामध्ये सगळ्या विभागांचा समन्वय साधून या सगळ्या परमिशन्स आहेत हे कुठल्याही अडथळ्याविना सर्व लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून एकल खिडकी योजना प्रत्येक ठिकाणी 18 ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे दुबार जे मतदार आहेत त्या दुबार मतदारांबद्दल पण यादी मागवण्यात आलेली आहे आणि ती त्या यादीमधल्या लोकांपर्यंत पोहोचून ते मतदान कुठे करणार आहे ती माहिती घेऊन दुसऱ्या ठिकाणी ते दुबार असतील या अशा प्रकारची नोंद या मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांसोबत आणि SP साहेबांसोबत बैठक काल घेण्यात आली. त्यामध्ये सगळे SDPOs आणि PI देखील उपस्थित होते, SHO उपस्थित होते आणि त्यांना जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत किंवा कुख्यात गुंड आहेत त्यांची यादी बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्याकडून बंधपत्र, हमीपत्र बनवून घेणे, तडीपारची कारवाई करणे याबाबत SDM आणि पोलीस विभाग दोघांनाही संयुक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयाकडून किंवा इतर कुठल्याही प्राधिकरणाकडून बंधपत्र, समन्स, वॉरंट्स काही बजावणी शिल्लक असेल तर तेही बजावण्याबाबत इत्थंभूत सूचना दिलेल्या आहेत. शस्त्र जे आपण जमा करून घेतो आणि त्याबद्दल पण पूर्ण कारवाई करण्याबाबत ऑलरेडी पोलीस विभागाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्याकडून कारवाई होत आहे. या पूर्ण निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी किंवा ज्यांना उमेदवार जे आहेत त्यांना खर्च किती अनुज्ञेय असतो त्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचे रेट चार्ट पण आहे, तो पण दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्याची पण पडताळणी करण्यात येणार आहे. सर्व आपल्या निवडणूक मशिनरीचे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात आलेले आहे. 2 प्रकारचे प्रशिक्षण आपण घेतो. मास्टर ट्रेनरचं प्रशिक्षण हे जिल्हा स्तरावरचं ऑलरेडी झालेलं आहे आणि बाकी सर्वांच्या ठिकाणचं प्रशिक्षण आपण त्यांच्याकडून करून घेतोय. त्याच्या डेटची पण प्रसिद्धी यापूर्वीच करण्यात आलेली आहे. ओळख पटवून देण्यासाठी जेव्हा मतदान करायला जातो EP+12 प्रकारचे ओळखपत्र आपण ग्राह्य धरतो. त्याच्याबाबतही प्रचार प्रसिद्धी आपल्या मार्फत करण्यात आलेली आहे. एकंदरीत बघता काही ठिकाणी 3 प्रभाग पण असू शकतात आणि 3 उमेदवार असू शकतात आणि नगराध्यक्ष जो थेट जनतेतून निवडून येतोय अशा प्रकारचे 4 वोट जास्तीत जास्त करावे लागू शकतात. तर त्याबाबत आपल्याकडून पण थोडी प्रचार प्रसिद्धी झाल्यास आपल्याला थोडीशी मदत होईल की मतदारांना एक इन्फॉर्म चॉईस करण्यासाठी त्यामध्ये मदत होईल. अशा प्रकारची सर्व तयारी ही जिल्हा प्रशासनाकडून झालेली आहे. वेळोवेळी RO, ARO, पोलीस विभाग आणि इतरही 78 जे आपले गव्हर्नमेंटचे विभाग आहेत त्या सगळ्यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण तयारी होऊन आता ऑन फील्ड आपले सगळे पथकं देखील रेडी आहेत. आपल्या सर्वांच्या मार्फत मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की ही निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने आणि शांततेमध्ये होण्यासाठी आपल्या मार्फत पण काही तक्रार असल्यास ती आमच्यापर्यंत पोहोचवण्यात यावी आणि ही निवडणूक ही अगदी शांततामय वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने आपल्या सर्वांच्या माध्यमातून राबवण्याचा आपला 100% प्रयत्न.